नमस्कार मंडळी, आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। हे बघा, आज मस्त उपवास स्पेशल आपणास मी साबुदाणे वडी करून दाखवत आहे। वेगवेगळ्या रेसिपी होतात। साबुदाणे वडे म्हणतात सगळीजण, प्रत्येक वेळा खातात। आता मी जास्त वेळा कधी केलेले नाही, पण आता बऱ्याच महिन्यांनी केलेले आहेत। तर आता हे बघा, मी कशी अजिबात फुटत नाही तेलामध्ये त्या पद्धतीत करून दाखवले। आता हे साबुदाणे मी घेतलेले, 1 वाटी साबुदाणे घेतलेले आहे। साबुदाणे आपल्याला ना स्वच्छ धुवून त्याच्यातला जो हे असतं, स्टार्च असतं, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे, तरच आपले साबुदाणे चिकचिकीत होत नाही, व्यवस्थित साबुदाणे होतात। त्याच्यामुळे हे मी 2-4 पाणी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि आपल्याला जेवढ्याच तेवढं ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। आता हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मंडळी, 2-4 पाणी धुवून घेतलेले आहे। आणि आता आपल्याला त्यामध्ये जितकं जे साबुदाण्याची जेवढी लेवल असते ना, तेवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे। त्याच्यावरती तुम्ही पाणी घातलात ना, तर तुमचे साबुदाणे जास्त चिकचिकीत होऊन जातात। त्याच्यामुळे तुमची खिचडी बनवताना पण अशा पद्धतीमध्येच करा, वडे बनवताना पण अशा पद्धतीचेच तुम्ही। आता हे बघा, मी तुम्हाला दाखवते की जेवढं फक्त काठोकाठ जेवढं पाणी साबुदाणे भिजलेत तेवढंच पाणी घातलेले आहे। आणि आता हे मी रात्री भिजत ठेवते आणि सकाळी मला साबुदाणे वडे करायचे आहेत। तर आता हे रात्री भिजल्याच्या नंतर आपण सकाळी पाहूया। तर हे बघा, सकाळी साबुदाणे बघा व्यवस्थित असे छान भिजलेले आहे, व्यवस्थित भिजले, चिकचिकीत नाही झाले, खळखळीत झाले, पण पूर्ण भिजलेले आहे की जे आपण मोडतो आहे तर त्याचं लगेच पीठ तयार होतो आहे। एकाच दुसरा साबुदाणा आपला थोडासा कडक राहिला तरी चालून जातो, पण बाकी व्यवस्थित असे साबुदाणे छान भिजले गेलेले आहेत। आणि आता आपल्याला हे दुसऱ्या ताटामध्ये काढून आपल्याला व्यवस्थित ते, आता मी काय फुटू नये म्हणून मी तुम्हाला काय सांगते, साबुदाण्याचा जो आतला भाग असतो त्यातला ती हवा निघून जायला पाहिजे, त्यातला ओलसरपणा निघून जायला पाहिजे। त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला ना हे साबुदाणे मळून घ्यायचे। जसं आपण पीठ मळतो ना, तसे अलगद हाताने आपल्याला हे मळून घ्यायचे। मळून घेतल्यामुळे काय माहिती, आतली हवा निघून जाते आणि आपले साबुदाणे हे फुटले जात नाही। आता मी अशा प्रकारे हे साबुदाणे व्यवस्थित असे मळून घेते, जेणेकरून ते व्यवस्थित मळल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये बटाटी वगैरे घालायचे आहेत। आता मी हे बघा व्यवस्थित असं मी मळून घेतले, जसं काय एक प्रकारे पीठ मळतो ना त्याप्रमाणे मळून घेते। थोडेसे साबुदाणे अके राहतात, थोडेसे पिठासारखे मी मळून घेतले। आणि आता ही बटाटे मी 4 शिट्या काढून उकडून घेतलेली। आता बटाटी उकडून घेतल्याच्या नंतर आपल्याला ती किसून घ्यायची। मी जास्त अशी उकडून घेतलेली नाही आहे, तुम्ही जास्त उकडलं तर तुम्हाला हाताने जरी केलात तरी होऊन जातं। आता मी थोडीशी 4 शिट्या काढल्या तरी ती कमी ह्याच्यामध्ये उकडली गेलेली। आणि आता ही मी व्यवस्थित अशी किसून घेते। किसून घेतल्यामुळे काय माहिती आहे, बटाट्याचे जे मधले असे तुकडे राहत नाही, व्यवस्थित आपली बटाटी किसली जाते आणि व्यवस्थित आपल्याला पीठ मळायला हे जमतं। तर आता बटाटी आणि साबुदाणे हे पहिले आपण आधी एकत्र मळून घ्यायचं आणि बाकीचे जे सर्व साहित्य आहे ते तुम्हाला नंतर घातले तरी चालून जातात। आता हे मी आता व्यवस्थित असं मळून घेते। आता हे बघा, मी आता छान मळून घेतले। तर आता बघा, शेंगदाण्याची वाटीचा मी अर्ध एक कूट घेतलेला, पण मी त्यामध्ये आता थोडेच घालून घेतले, कारण जास्त शेंगदाणे मग बाहेर पडून राहतात। मग 3 मिरच्या तिखट असतात त्या घेतलेल्या आहेत, थोडंसं आलं किसून घेतलेलं आहे, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। तुम्ही जर जिरं घालत नसाल, तुम्ही जर आलं वापरत नसाल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल, पण आल्याची आपण चहा पितो, जिरे पण काही जण वापरतात, त्यामुळे उपवासाला जिरं चालतं। त्याच्यामुळे आलं आणि जिरं घातलं तर तुमच्या साबुदाणा वड्याला छान अशी अजून चव येते। आता हे व्यवस्थित असं मी गोळा होईपर्यंत छान असं मळून घेते। मळून घेतल्याच्या नंतर 5 ते 10 मिनटं तुम्ही ठेवून दिलात ना आणि नंतर करायला घेतलात तरी चालून जातं, किंवा तुम्ही गोल वड्या करून ठेवलात आणि नंतर केलात तरी चालतं। पण आता मी हे व्यवस्थित झाकून ठेवून 10 मिनटांनी करायला घेणार आहे। आता हे बघा, मी ठेवलं। आता थोडंसं तुम्हाला वाटतं ना ह्याचं कडक झाल्यासारखं, मग पुन्हा आपल्याला ते व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। आणि व्यवस्थित मळल्याच्या नंतरच आपल्याला छोटे छोटे गोळे, तुम्हाला ज्या आकाराचे वडे करायचे असते, चपटे, जाडे, मोठे, छोटे, जशा प्रकारे तुम्हाला करायचे आहे तसे तुम्ही हे करू शकता। आता हे बघा, मी छान असं मळून घेतलं आहे आणि आता हे आपल्याला गोळे करून घ्यायचे। तर आपल्याला गोळे करताना जर आपल्या हाताला जर चिटकत असेल तर तुम्ही तेलाचा हात लावलात तरी चालेल। तर आता हे मी थोडंसं तेलाचा हात लावून आपल्याला छोट्या मोठ्या आकारात काय आहे ते वडे करून घेते। आणि अशा प्रकारे वडे करून घेतलं ना, तर तुम्हाला जर अजून जरी पीठ व्यवस्थित मळायचं असेल, तुम्हाला साबुदाण्याचे दाणे त्यातले दिसायला नाही पाहिजे, तर तुम्ही आहे ना मंडळी, आपलं जे पावभाजीचं मॅशर असतं ना त्याचा वापर करून जरी तुम्ही त्याचं पीठ वगैरे केलात ना, तरी पण तुमचे वडे छानच होतात। तशा प्रकारे पण तुम्ही करू शकता आणि हाताने मॅश केलात तरी साबुदाणे छान होतात। आता हे बघा, मला हव्या त्या आकारामध्ये मी छान असे हे वडे करून घेते। मस्तपैकी असे हे आपले वडे होतात। आणि जेवढे तुम्ही आधी सगळे वडे करून घेतलात आणि नंतर तळून घेतलात तरी चालून जातं। आता मी काय करते, हे सगळेच वडे करून घेते आणि मला मग एकदम तळायला ते बरे पडतात। त्याच्यामुळे किंवा आपण एका बाजूला तेल तापत ठेवलं, थोडे वडे केले, थोडे नंतर एका बाजूला असे वडे गोल करत राहिलात तरी चालून जातं। पण आता मी काय करते,
रेसिपी दाखवायची असल्यामुळे मी पूर्ण आता हे वडे करून घेते आणि नंतर मग सर्व वडे तळून घेते. आणि वडे तळायला मंडळी थोडा वेळ लागतो, त्याच्यामुळे आधी हे तुम्ही करून घेतलात तरी चालून जातं. तर आता हे मी बघा अशा प्रकारे हे आता ह्या आकारामध्ये मी वडे केले, त्याच आकारामध्ये बाकीचे पण सर्व वडे करून घेतला. तुम्हाला अजून पण चपटं करायचं असेल तरी तुम्ही चपटे करू शकता. आता हे सर्व वडे माझे पूर्ण एवढे झालेले आहेत त्या एवढीशा सारणामध्ये. आता हे मी तळून घेते. आता आपलं तेल पण थोडं तापलेलं आहे. तेल तापल्याच्या नंतर आपल्याला गॅस स्लो आणि फास्टच्यामध्ये करून आपल्याला हे वडे सोडून घ्यायचे. आणि अजिबात वडे सोडल्याच्या नंतर तुम्हाला त्यामध्ये धारा किंवा काविलता अजिबात घालायचा नाही आहे. थोडा वेळ झाल्याच्या नंतरच तुम्ही ते धारा किंवा काविलता किंवा चिमटा वगैरे असं घालू शकता आणि मग पलटू शकता. आधी पलटायचं नाही आहे, नाहीतर मग काय माहिती आहे ते फुटू शकतात. आणि तुम्ही फास्ट गॅस केला तरी पण ते फुटू शकतात किंवा एकदम स्लो केला तरी पण फुटू शकतात. पण मी दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही मळून घेतलात ना तर अजिबात फुटणार नाही. आणि फास्ट गॅस केलात तर तुमचे साबुदाणे किती पण काही मळलात कसं केलात तरी ते फुटणारच. मग त्याच्यामुळे स्लो आणि फास्टच्यामध्ये करून वेळ लागतो जरा भाजण्यासाठी, फ्राय होण्यासाठी. त्याच्यामुळे अशा प्रकारे हे बघा मस्त असे आपले साबुदाणे वडे तयार होतात. आणि मी असं स्लो आणि फास्टच्याचमध्ये केलेले, अजिबात गॅस फास्ट ठेवलेला नाही आहे. फास्ट अजिबात करू नका. स्लो आणि फास्टच्याचमध्ये ठेवून तुम्ही अशा प्रकारे जर साबुदाणे वडे केला तर तुमचे साबुदाणे वडे फुटणार पण नाही आणि व्यवस्थित वडे होतात. तर आता हे बघा हे मी दुसरी बॅच पण अशा प्रकारे घालून घेतली. एक बाजू झाली की मग पलटी करून आपण व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचे. आणि फ्राय झाले की आपण चाळणीमध्ये काढून घ्यायचे, जेणेकरून तेल असतं ते व्यवस्थित निथळलं जातं. आता हे बघा आपले छान असे साबुदाणे वडे झालेले आहेत मंडळी. हे बघा आता हे एवढे बाकीचे राहिले ते पण मी आता सर्व फ्राय करून घेणार आहेत. आणि मस्त असे वडे होतात. तुम्हाला अजून जर जास्त कलर हवा असेल तर तुम्ही अजून पण करू शकता. तर हे बघा आता अशा प्रकारे आपले हे वडे झालेले आहेत. आता बाकीचे पण मी सर्व अशा प्रकारे करून घेते. हे बघा मंडळी अशा प्रकारे मी साबुदाणे वडे केलेले आहेत. एक नंबर दह्याबरोबर किंवा तुम्हाला शेंगदाण्याची चटणी अशी बरोबर खाता आली तरी तुम्ही खाऊ शकता. हे बघा आतून पूर्ण पोकळ आणि व्यवस्थित असे आपले वडे झालेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही नक्की करा. ह्या पद्धतीमध्ये व्यवस्थित साबुदाणा मळून मग त्याच्यानंतर तुम्ही बटाटी आणि बाकीचे काय घालायचं असेल तर घालून अशा पद्धतीत नक्की करा. हे बघा मंडळी छान असे आपणास मी उपवास स्पेशल साबुदाणे वडे करून दाखवलेले आहेत. अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते. आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका. चला तर आता इथेच थांबते. मस्त खा स्वस्त राहा. आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.